ठीक आहे. सो जसं मी म्हंटल, माझं ग्रामर चेक करायचं नाही, कंटेंट बघायचं, ग्रामर तुम्ही इम्प्रूव्ह करून बोला नंतर. ठीक आहे. ओके. आणि ज्या लोकांनी व्हिडिओ ऑन ठेवले आहे, थँक्यू. दॅट रिअली गिव्स मी अ गुड फीडबॅक की कसं चालू आहे. सो लेट स्टार्ट. सो तुम्ही सगळे कॉलेजचे स्टुडंट्स आहात. मी पीपीटी सुरू करतोय. ओके. जस्ट गिव्ह मी हाफ अ मिनिट. हा, ठीक आहे. सो मुलांनो, आज आपण दारू आणि तंबाखूवर बोलणार. मुलांनो चांगलं नाही वाटत. मित्रांनो, आज आपण दारू आणि तंबाखूवर बोलणार. तर तुम्ही म्हणाल की आमच्याशी कशाला बोलता, आम्ही नाही घेत असं फालतू गोष्टी. तर आम्हाला माहित आहे तुम्ही सगळे शाणी मुलं आहात, तुम्ही घेत नाही. पण जशी जशी तुम्ही मोठी व्हाल, कॉलेजमध्ये जाल, तसं तसं तुमचे मित्र तुम्हाला फोर्स करू शकतील. आणि त्यावेळेला जर तुम्हाला कॉन्फिडंट वाटत असेल की नको बाबा, हे गोष्ट मला करायची नाहीये, तर तुम्ही तो फोर्स रेजिस्ट करू शकाल. पण जर तुम्हाला कॉन्फिडंट वाटत नसेल, तर कदाचित तुम्ही ठामपणे नाही म्हणू शकणार नाही. तर आजचा हेतू आहे की या विषयावर तुम्हाला स्वतःचं एक मत बनवायला जमावं. तर ऍज अ डॉक्टर मी जे काही बघितलंय, जे काही वाचलंय, ते तुमच्या समोर मांडायची इच्छा आहे मला. त्याच्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही करू शकता. तर आपण सुरुवात करू. मित्रांनो, मला म्हणा की सगळ्यांनाच माहित आहे दारू तंबाखू घेणं छान नाहीये, तरी लोक स्वतःचे पैसे टाकून हे घेतात. का बरं? तुम्हाला काय वाटतं, लोक का घेतात? कोणी सांगू शकतं लोक का घेतात? तुम्हाला काय वाटतं? सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन म्हणजे आनंद भेटतो, घेऊन छान वाटतं. ठीक आहे, एक. अजून काय कारण आहे? मित्रांचा फोर्स असतो. मित्रांचा फोर्स असतो, दोन. अजून? तणाव दूर एक मज्जा करण्यासाठी. म्हणून पण घेतो, मज्जा म्हणून. एक मज्जा म्हणून. टीव्ही मध्ये दाखवतात की बाई, हे घेतलं की टेन्शन पार्टी म्हणून. मध्ये खूप मज्जा येते. मग दाखवतात की गम का साथी दारू, गर्लफ्रेंड सोडली की दारू घ्यावी हा, लागते. काही दुःख असेल तर ते विसरण्यासाठी वगैरे ठीक आहे. असं. मग अजून एक आणि कारण. बोला. टेन्शन मध्ये. सॉरी. टेन्शन मध्ये पण. टेन्शन मध्ये. टेन्शन कमी होतो, बरोबर आहे. अजून? फॅशन म्हणून. फॅशन. आजकाल याला एक स्टेटस सिम्बॉल आलेला आहे. स्मार्ट लोक घेतात असं वाटतं लोकांना. प्रेस्टीज वाटतं, प्रेस्टीज. प्रेस्टीज बनलंय. मान्य आहे. लोक सेल्फी घेऊन, दारू सोबत सेल्फी घेऊन फेसबुकवर टाकणं म्हणजे मी फार शाणी झाली, मी फार शहाणा झालो. आणि याचं कारण आहे की खूप सेलिब्रिटीज जे आहेत, क्रिकेटर्स, फिल्मची लोक, मराठी फिल्मची लोक, याला ग्लॅमराईज करून दाखवतात. म्हणजे एकेकाळी दारू पिणारा म्हणजे वाईट माणूस, विलन. आता हिरोईनच दारू पितात. मग असं त्याला स्मार्ट लोक, मॉडर्न लोक दारू पितात असं झालंय. गवार लोक पित नाही, स्मार्ट लोक पितात. तर असा एक यामागे खूप पैसा लावला जातो, ज्याच्यामुळे आपल्याला वाटावं की हे शहाणपणाची गोष्ट आहे. उदाहरण, महेंद्रसिंग धोनी स्वतः दारू पित नाही. त्याच्या मित्राला त्याच्या पिक्चर मध्ये दाखवतात, तो मित्राला म्हणतो परत दारू घेतली तर मी बोलणार नाही. पण त्याला ऍडव्हर्टाईज करायला काही चूक वाटत नाही की द स्पिरिट ऑफ माय फ्रेंड स्पिरिट ऑफ माय लिडरशिप इज मॅकडोवेल्स नंबर 1. राईट. एनिवेज, तर खूप सेलिब्रिटीज ज्यांना आपण भगवंत मानतो, ते पण आपल्याला प्रेरित करत आहे की बोलो जुबा केसरी, हे करा ते करा वगैरे. ठीक आहे. तर या सगळ्या कारणांमुळे जर लोकांना हे नॉर्मल वाटत असेल, जर करावंसं वाटत असेल, तर या सगळ्या कारणांना आपण खोलात जाऊन समजूया, यांची उत्तरं शोधूया. यांच्यावर आपली स्पष्टता वाढली की मग या विषयावर आपण ठामपणे घेऊ शकू. ठीक आहे. तर हे सगळे आपण एक एक करून
विषय बघूया. आपण सुरुवात करूया की या विषयावर लोकांना माहित आहे की वाईट आहे, पण किती वाईट आहे माहित नाही. तुम्ही म्हणाल नाही नाही सगळ्यांना माहित आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की दारूमुळे कोणकोणत्या प्रकारे मृत्यू होऊ शकते. तर तुम्ही काय म्हणाल? ज्यांनी माझं प्रेझेंटेशन बघितलं नाहीये त्यातलं कोणीही सांगू शकतं की दारूमुळे कोणकोणत्या प्रकारे मृत्यू होते. काय सांगाल तुम्ही? लिव्हर सिरोसिस मुळे लिव्हर सिरोसिस एक. अजून? सॉरी? ऍक्सिडेंट पण होतात. ऍक्सिडेंट होतात दोन. कन्वर्जन कन्वर्जन होतो ठीक आहे तीन. सॉरी भांडण होते. ऐकू नाही आलं गणेश. भांडण होतं भांडण. इतरांना कळतंय का तो काय म्हणतोय? भांडण होतं. भांडण भांडण वादावादी होते. बरोबर आहे, भांडणामुळे बरोबर. अजून? स्ट्रोक होतो सर. वाह, हे तर स्ट्रोक खूपच भारी ऐकायला भेटलं. नाही नाईस. तर मी जेव्हा मेजॉरिटी शाळा कॉलेजमध्ये जातो तेव्हा लिव्हर बिघडतं आणि ऍक्सिडेंट होतात. हे दोनच कारण लोकांना माहित आहे. पण जर 100 लोक दारूमुळे मरतात तर त्यात फक्त 40% लोक या पहिल्या दोन कारणांनी मरतात, लिव्हर सिरोसिस आणि ऍक्सिडेंट. बाकी 60% मृत्यू कशामुळे होतात हे बहुतेक सुशिक्षित लोकांना पण माहित नाही. आता मॅडमनी म्हटलं स्ट्रोक, एखाद्याने म्हटलं भांडणामुळे मर्डर होतात कधी कधी, पण मेजॉरिटी लोकांना या इतर गोष्टींबद्दल कल्पनाच नाहीये. थोडी थोडी दारू घेतल्यावर हार्ट चांगला होतो हे गैरसमज सगळ्यांना माहित आहे. पण ऍक्च्युली हार्ट अटॅक आणि स्ट्रोक, स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा लकवा, तर हे दारूमुळे मृत्यू होण्याचं थर्ड मोस्ट कॉमन कारण आहे. हे हार्डली कोणाला माहित आहे. मग अच्छा आता मी आधी संपवतो. मग कॅन्सर आपण एक एक करून बघूया. तर बेसिकली इतर पण खूप कारण आहे आणि आपल्याला हे माहित नाहीये म्हणून लोकांना वाटतं की चालतं दारू पिणं खूप काय नुकसानदायक नाहीये. तर आपण आता लिव्हर सिरोसिस सोडून बाकी सगळी कारण समजूया. दुसरं आहे ऍक्सिडेंट. फक्त रोडवरचे ऍक्सिडेंट नाही, फॅक्टरीमध्ये होणारे ऍक्सिडेंट, वरतून लोक पडतात. पेंटर लोक रात्री दारू पितात, मग सकाळी कामावर तर जावंच लागतं, ते जातात आणि पेंटिंग करत करत पडतात, मग त्यांना फ्रॅक्चर होतात किंवा कधी कधी मृत्यूही होतो. मग तसंच बुडून लोक मरतात, नदीमध्ये, लेकमध्ये वगैरे, आणि बाथटब मध्ये डुबून मरतात. आता श्रीदेवीजी आणि तो फ्रेंड्स सिरीजच्या हिरो मॅथ्यू पेरी बाथटब मध्ये डुबून मेले. त्याच्या आधी आपल्याला माहितही नव्हतं की बाथटब मध्येही डुबून कोणी मरू शकतं. पण अमेरिकामध्ये, कारण तिकडे दारू आणि ड्रग्सचं प्रमाण जास्त आहे, प्रति दिवस ऑन एन ऍव्हरेज एक व्यक्ती बाथटब मध्ये डुबून मरतो. कारण ते इंटॉक्सिकेटेड राहतात आणि इंटॉक्सिकेटेड डुबल्यावर त्यांना शुद्धीत पण नसतात आणि डुबून जातात. मग हायपोथर्मिया म्हणजे थंडीमुळे मरून गेला माणूस. तर हा गैरसमज खूप कॉमन आहे की जर वातावरण खूप थंड असेल तर दारू घ्यावीच लागते जगण्यासाठी. पण ऍक्च्युली थंडीच्या वातावरणात जेव्हा लोक इंटॉक्सिकेट होऊन रोडवर पडतात, मग सकाळ होईपर्यंत थंडीमुळे त्यांना फ्रॉस्ट बाईट होतात किंवा हायपोथर्मिया, डेथ होऊन जाते. नाही पण काश्मीरमध्ये तर फ्रीमध्ये दारू पाजतात लोक मिलिटरीमध्ये. तर काश्मीरमध्ये फक्त फ्री नाही पाजत, भारतभरात मिलिटरीच्या लोकांना फ्रीमध्ये त्यांचा कोटा भेटतो. पण याचा अर्थ ते गरजेचं आहे असं नाहीये. तो एक मिलिटरी मधला कल्चर बनला आहे आणि म्हणून चालू आहे. पण काश्मीरमध्ये पण ऑन द डे ऑफ देअर ड्युटी स्ट्रिक्टली दे आर नॉट सपोज टू ड्रिंक. तर ड्युटीच्या दिवशी त्यांना सक्तीने मनाई का आहे? जर दारू घेतल्यामुळे थंडीच्या वातावरणात शरीर चांगलं काम करतं, मग तर ड्युटीच्या दिवशी नक्कीच प्या असं सांगणार. पण थंडीच्या वातावरणामध्ये पण ते तुमच्यासाठी चांगलं नाही, तुमची ते कार्यक्षमता वाढवत नाही. ओके. मग हार्ट अटॅक आणि स्ट्रोक ते कसं बरं? हो जरा वरण बघा. जेव्हा तुम्ही दारू किंवा तंबाखू घेता तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या आतमधून बिघडतात. ते आतमधून बिघडल्यावर तिकडे कोलेस्ट्रॉल आणि तेलकट पदार्थ जाऊन चिकटायची शक्यता वाढते.
याला आपण एथेरोस्क्लेरोसिस म्हणतो. आणि त्याच्यामुळे आर्टरीजची रुंदी कमी होत जाते आणि मग ब्लड क्लॉटिंग व्हायची प्रॉपर्टी पण वाढते. आपण क्लॉटिंगला गाठणं म्हणूया कदाचित. तर ते ब्लड गाठतं, क्लॉट होतो. आपल्याला जखम झाली की तिकडे येऊन ब्लड क्लॉट फॉर्म होतो. त्याच प्रकारे जेव्हा हे नॅरो व्हायला लागतं आणि आर्टरीज आतमधून बिघडतात तर तिकडे क्लॉटिंग पण व्हायला लागतं. आणि जेव्हा सडनली या नॅरो आर्टरीमध्ये क्लॉट बसला की ते आर्टरी पूर्णपणे बंद होते. आणि ती पूर्णपणे हृदयाची आर्टरी पूर्णपणे बंद झाली की हृदयाला रक्त भेटत नाही, हार्ट अटॅक येतो. मेंदूची आर्टरी पूर्णपणे बंद झाली तर मेंदूला लकवा येतो. मग एक हात एक पाय काम करणं बंद होतं किंवा मग मोठा भाग मेंदूचा मेला तर माणूस मरून जातो. तर हे झालं हार्ट अटॅक आणि स्ट्रोक. मग आहे संसर्गजन्य आजार, टीबी, न्यूमोनिया एक्सेट्रा. मग टीबी कसा काय होतो दारूमुळे? तर टीबीचा किटाणू हे खूप लोकांमध्ये आहे, कदाचित माझ्या आणि तुमच्यामध्ये पण राहणार. पण आपल्याला टीबी होत नाही कारण आपली रोग प्रतिरोधक क्षमता आणि फुफ्फुस हे फिट आहे. अकॉर्डिंग टू जागतिक आरोग्य संघटना त्यांच्यानुसार जेवढी लोक टीबीमुळे मरतात त्यातली 20% दारू घेतल्यामुळे इम्युनिटी कमी झाली म्हणून त्यांना टीबी झाला आणि ते मेले. तर त्याच प्रकारे इतर संसर्गजन्य आजार, न्यूमोनिया एक्सेट्रा ते पण होतात. कोविडच्या काळात आपण बघितलं की कोविड सगळ्यांना बॅक्टेरिया किंवा सगळ्यांना तो व्हायरस झाला, तो गेला शरीरात. पण ज्यांची इम्युनिटी छान होती त्यांना फारसं काय नाही झालं. ज्यांची इम्युनिटी कमी होती त्यांना सिरियस आजार होऊन अनेक लोक मेली सुद्धा. तर आता पॅन्डेमिकच्या काळामध्ये स्वतःची इम्युनिटी टिकवून ठेवणं हे अजून गरजेचं बनलेलं आहे. मग कर्करोग. जसं आपल्याला माहित आहे की अनेक लोकांना तंबाखूमुळे कर्करोग होतो, तसं आता सिद्ध झालेलं आहे की दारूमुळे पण विविध अंगांचे कर्करोग होतात. ठीक आहे. जसं की तोंडाचा, घशाचा, पोटाचा, कोलॉनचा, लिव्हरचा, छातीच्या, स्तनाचा. तर असे खूप सगळे या अंगांचे खूप कॅन्सर दारूमुळे पण घडतात. मग आहे हत्या. तुम्ही म्हणाल एखाद्याने ऍक्सिडेंट केला, एखाद्याने हत्या केली तर बिचाऱ्या दारूचं काय फॉल्ट आहे? माणसाचं फॉल्ट आहे. आपण दारूवर ब्लेम टाकतो कारण हा दारूचा गुणधर्म आहे की दारू घेऊन जेव्हा माणूस गाडी चालवतो तेव्हा गाडी आणि समोरच्या व्यक्तीमध्ये अंतर किती आहे तो जजमेंट त्याला जमत नाही. त्याचे हात आणि पाय त्याच्या कंट्रोलमध्ये राहत नाही. त्याला व्हील टर्न करायचं असतं, पाय ब्रेक मारायची असते, पण तो त्याला जमत नाही. तर तो शांत होतं, मनचं फंक्शनिंग कमी होऊन जातं. मग चिंता होत नाही, बिनदास. पण मग मेंदू काम पण करत नाही ना, मग झोप लागते, फोकस करू शकत नाही. मग असं सगळं होत असताना तो तरी ड्राईव्ह का करतो? कारण दारू पिल्यावर कॅपॅसिटी होऊन जातात अर्ध्या, पण कॉन्फिडन्स होऊन जातो डबल. तर म्हणून अनेक सुशिक्षित लोक दारू पिऊन ड्राईव्ह करतात आणि मग ऍक्सिडेंट होतात आणि मग ते जेलमध्ये जाऊन विचार करतात की मी तर रिस्पॉन्सिबल शहाणा माणूस होतो, माझ्या हाताने ऍक्सिडेंट कसा झाला? तर हा दारूचा गुणधर्म आहे. त्याच प्रकारे हा दारूचा गुणधर्म आहे की माणूस परिणाम काय होणार याचा विचार नाही करत, बिनदास प्रपोज करायचा आहे, बिनदास. मग बेसिकली तो पुढे काय होणार याचा विचार करत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करतो, अनेकदा मारून टाकतात आणि दुसऱ्या दिवशी कळे तोपर्यंत इट इज टू लेट. तर अनेक हत्या पण हा जो विवेक बुद्धी निघून जाते आणि त्याच्यामुळे क्षुल्लक कारणांवरून भांडण होऊन मारतात त्याच्यामुळे होतात. आत्महत्या. तर दारू पिणारा वाईट नसतो, दारू वाईट असते. दारू पिऊन जो व्यक्ती बायकोला मारतो, सगळे पैसे दारूमध्ये टाकतो, घरात गरिबी असते, आपल्याला त्यांच्यावर राग येतो, कळत नाही का नालायकाला? पण त्याला कळत असतं हे सगळं दारूमुळे होत आहे आणि तरी मला सोडायला जमत नाही. मी माणूस आहे, कुत्रा आहे, काय आहे? मला जगायचा हक्क आहे का?
त्याला स्वतःवर घृणा येत असते. आणि मग एखाद्या दिवशी जेव्हा दारूच्या नशामध्ये तो असतो, स्वतःवर राग पण असतो, मग आत्महत्या करून मरतो. किंवा त्याची बायको ती विचार करून करून चिंता करते, त्याला सांगते सोड बाबा, मग तो म्हणतो तुझ्यासारखी भेटली म्हणून प्यावी लागते, मग तिच्यावरच आरोप. मग या सगळ्याचं उत्तर काय? आणि अजूनही आपल्या समाजामध्ये लग्न कितीही वाईट असेल, डिवोर्स घेणं हा पाप आहे किंवा योग्य नाही अशी मान्यता आहे. म्हणून मग तिला सुचत नाही की याला सोडायला म्हटलं सोडत नाही, मग याचं पर्याय काय? मग काही महिला पण आत्महत्या करतात. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये जेवढे सुसाईड होतात त्यातले 18% दारूमुळे घडतात. सुसाईड हा दुःखाचा शेवटचा टोक आहे. तर जर आपल्या समाजातले 18% सुसाईड दारूमुळे होत असेल, तर इमॅजिन करा, दारूमुळे समाजात आनंद वाढतोय हे दारूमुळे समाजात दुःख वाढतंय. तो व्यक्ती स्वतः आणि त्याचा परिवार खूप दुःखी राहतात. तर हे झाले दारूमुळे होणारे मेन मृत्यू. आणि ते किती टक्के किती कॉमन आहे ते बघण्यासाठी आपण लक्षात घेऊया की जे तोंडाचे कॅन्सर होऊन लोक मरतात त्यातली 26% मृत्यू दारूमुळे, 20% टीबीची मृत्यू दारूमुळे घडतात, 18% मर्डर, 18% सुसाईड हे दारूमुळे घडतात. फिट येऊन एपिलेप्सी मध्ये जेव्हा माणूस दारू पितो तर फिट यायची शक्यता वाढते. तर एपिलेप्सी मध्ये जेवढे मृत्यू होतात त्यातले 13% दारूमुळे होतात. बुडून जे मरतात त्यातले 12% दारूमुळे होतात. आणि हे सगळे माझे आकडेवारी नाही आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली आकडेवारी आहे. ओके. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, की दारू आणि तंबाखू लोकांना लवकर मारतात. म्हणजे हे म्हातारपणी सगळ्यांना मरायचंय, पण आपल्या युवानीमध्ये अजून खूप ऍक्टिव्ह लाईफ इयर्स शिल्लक आहेत तेव्हा दारू आणि तंबाखू मारतात. उदाहरण, जे 20 ते 39 वर्षामध्ये या वयोगटामध्ये जे यंग लोक आहेत त्यांच्यामध्ये होणाऱ्या पुरुषांमधील 8 मृत्यूपैकी 1 मृत्यू दारूमुळे घडतो. तर हे काही किरकोळ गोष्ट नाहीये, काही अमुक एखादे दुसऱ्या लोकांना मारतं. खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूंचं कारण दारू आहे. दरवर्षी विश्वभरात 30 लाख लोक दारूमुळे मरतात, दर 10 सेकंडला 1 मृत्यू. हे सगळं सिद्ध आहे. जर माणसाने दारू सोडली तर एवढे सगळे मृत्यू टळू शकतात, पण तसं होणार नाही. माणूस दारू पित राहणार. का बरं? हे सगळं माहीत असूनही माणूस दारू का पितो? सॉरी, आपण त्याची खूप सगळी कारणं आधीच पाहिली. पण एक विचार आहे सगळ्यांच्या डोक्यामध्ये, की हे सगळं असेल वाईट, मला होणार नाही, माझा विल पॉवर स्ट्रॉंग आहे, मला हे लागू पडत नाही. ते झुपडपट्टीमध्ये असणारे गरीब लोक जास्त पितात, त्यांना होतो, मला होणार नाही. हा भ्रम प्रत्येकाला आहे. आणि म्हणून सगळं माहीत असतानाही सुशिक्षित लोक, डॉक्टर, इंजिनियर, लॉयर सगळे दारू पितात आणि मग ते फसतात पण. ठीक आहे, मला चार्जरवर लावावं लागेल एक. ओके. तर मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीला जेव्हा तो एक ऍडिक्टिव्ह गोष्टीला हात लावतो, ज्या गोष्टीमुळे माणूस इंटॉक्सिकेट होतो अशा गोष्टीला हात लावतो, तर त्याला व्यसन लागू शकतं. मग दारूमुळे 30 लाख लोकांना दरवर्षी मृत्यू होते. आता आपण तंबाखूचं बघूया. कोणी गेस करू शकेल का? दारूमुळे 30 लाख मृत्यू, मग तंबाखूमुळे दरवर्षी किती लाख लोक मरतात? गेस करा. कोणताही आकडा सांगा जे मनात येतो. अरे मित्रांनो, काहीतरी सांगा. कदाचित दारूपेक्षा तंबाखूमुळे जास्त मृत्यू असतील सर. ओके. कारण स्त्रिया पण दारूपेक्षा जास्त टोबॅको युजर आहेत, मशरी वगैरे वापरतात म्हणून. ओके. तर दारूमुळे 30 लाख लोक मरतात, तंबाखूमुळे 80 लाख लोक मरतात. आणि आपल्याकडे काय म्हणतात?
डॉक्टर आम्ही व्यसन बिसन नाही करत, आम्ही तर फक्त तंबाखू खातो. तर दारूपेक्षा जास्त मृत्यू होतात, पण तरी आपल्याकडे याला किरकोळ व्यसन मानलं जातं. इनफॅक्ट कोविडच्या 2 वर्षामध्ये 5,20,000 लोक मेली, पण तंबाखूमुळे दरवर्षी 13 लाख लोक भारतात मरतात. पण तरी या गोष्टीला आपण काय तेवढं भाव देत नाही. याचं कारण फक्त एक आहे की लोकांना माहीतच नाहीये मृत्यू कशा प्रकारे होते. दारू म्हणजे लिव्हर बिघडतं, तंबाखू म्हणजे तोंडाचा कॅन्सर, संपला विषय. तर फक्त तोंडाचा कॅन्सर नव्हे, जेवढ्या लोकांना कॅन्सर होतात त्यातले 25% कॅन्सरचे केसेस तोंडाचा नाही, शरीरात ते तंबाखू म्हणजे जी सगळी झरं आहे ती रक्तात जाऊन शरीराच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये जातात. आणि 25% कॅन्सर केसेस फक्त तंबाखूमुळे होतात. दुसरं, जसं मी तुम्हाला म्हंटल, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक. तर जर कॅन्सरमुळे एवढी लोक मरतात, हार्ट अटॅक स्ट्रोकमुळे एवढी लोक मरतात, आणि याच्या 25% पेक्षा याचं 10-12% जास्त मोठा नंबर येतो. तर भारतात जेवढी लोक तंबाखूमुळे कॅन्सर होऊन मरतात त्याच्यापेक्षा जास्त लोक तंबाखूमुळे हार्ट अटॅक किंवा लकवा येऊन मरतात. पण तंबाखूमुळे हार्ट अटॅक येतो कोणाला माहितच नाहीये, लकवा होतो कोणाला माहितच नाहीये. म्हणून ही सगळी मृत्यू आपल्या आजूबाजू होत असतानाही आपल्याला ते दिसत नाही. त्याच प्रकारे फुफ्फुसाचे वेगवेगळे आजार होतात. बिडी सिगरेट घेऊन घेऊन फुफ्फुस बिघडतात, मग माणूस हाफत राहतो, पण त्याला रक्तात ऑक्सिजन पुरेसं जात नाही आणि वेगवेगळे फुफ्फुसाचे आजार होऊन तो शेवटी मरतो. त्याच प्रकारे फुफ्फुस बिघडल्यावर फुफ्फुसाचे वेगवेगळे संसर्गजन्य आजार होतात, टीबी, न्यूमोनिया वगैरे. अगेन 5 पैकी 1 टीबीचा मृत्यू धूम्रपानामुळे होतो. तसंच भारतामध्ये तोंडाने लोक तंबाखू खातात, मिश्री लावतात, जसं तुम्ही म्हणाले, मावा खातात वगैरे. तर या सगळ्यामुळे इतर देशांमध्ये तोंडाचा कॅन्सर हा एक दुर्मिळ कॅन्सर आहे, पण भारतात हा वन ऑफ द पुरुषांमधला सर्वात कॉमन कॅन्सर आहे. तर आपल्या या तंबाखूच्या प्रेमामुळे जर एखाद्या अवयवाचा कॅन्सर सर्वात कॉमन कॅन्सर होऊ शकतो, तर इमॅजिन करा की याची कर्करोग करायची शक्यता किती जास्त आहे. तर अनेक वर्ष लोक मी घेतो, मी मजा करतो सांगत राहतात, पण एकदा कॅन्सर झाला, 1-2 वर्षात तो मेला की त्याचं भूत येऊन लोकांना सांगत नाही मला किती नुकसान झालं. आणि म्हणून आपल्याला वाटतं की याच्यामुळे फारसं काही लोकांना नुकसान होत नाही. पण ज्या लोकांना कर्करोग झालेला आहे त्यांना खूप खंत आहे की मी हे का घेतलं. शरद पवार पण म्हणतात की मी जेव्हा युवक होतो आणि मी गुटखा खायला सुरू केलं होतं तेव्हा कोणी मला समजून सांगितलंच नाही की हे किती वाईट आहे. तर ज्यांना कॅन्सर झाला आहे त्यांची वेदना ते त्यांच्या शब्दांमध्ये लोकांसमोर मांडू इच्छितात. तर तुम्हाला त्यांचं अनुभव जाणून घ्यायची इच्छा असेल, सत्य ऐकायची इच्छा असेल आणि मग निर्णय घ्यायची इच्छा असेल, तर तुम्ही युट्यूबवर जाऊ शकता. त्यांचं चॅनलचं नाव आहे youtube.com VOTV इंडिया, व्हॉइस ऑफ टोबॅको विक्टिम्स इंडिया. तर ते तुम्ही चेक करू शकता. मग काही लोक म्हणणार लवकर मरणार ना, काय फरक पडत नाही, जेव्हा पर्यंत जगणार ऐश करून जगणार. खरं आहे का? दारू तंबाखू घेणारा खरंच इतरांपेक्षा जास्त खुश राहतो का? तर आपण आता 10 प्रकार बघू, पद्धत बघू, ज्याच्यामुळे जोपर्यंत माणूस जगतो तोपर्यंत पण त्याचं जगण्याचं दर्जा, क्वालिटी ऑफ लाईफ कसा कमी होतो ते आपण समजून घेऊया. पहिलं कारण की त्याला वेगवेगळे आजार होतात. डोक्यापासून पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला या झरामुळे नुकसान होतो. मी आता जे काही 10 वेज ऑफ गेटिंग हार्म म्हणणार आहे ते दारू आणि तंबाखू दोघांना अनेक लागू आहे, पण मी दारूवर फोकस करणार, कारण डेफिनेटली दारूमुळे क्वालिटी ऑफ लाईफ तंबाखूपेक्षा जास्त कमी होते. राईट? तंबाखूमुळे माणूस मरतो, जगण्यात जोपर्यंत जगतो फारसं काही कोणाला फरक पडत नाही, लवकर मरतो बस. पण दारू घेणारा ओव्हरऑल लाईफ मध्ये इम्पॅक्ट पण खूप होतो आणि इतरांना पण त्याचा खूप त्रास जाणवतो.
तर म्हणून आपण दारूवर फोकस करूया. तर वेगवेगळे आजार होतात. आता तुम्हाला माहितच आहे, व्हिटॅमिन डेफिशियन्सी झाली, स्किन डिसऑर्डर्स होतात, पोट फुगतो, रक्ताची उलटी होते, पॅनक्रिएटायटिस होतं, खूप दुखतं वगैरे वगैरे. पण मी एका मानसिक आजाराबद्दल म्हणतो, ज्याला म्हणतात डिल्युजन ऑफ इन्फिडिलिटी. म्हणजेच त्या व्यक्तीला त्याच्या बायकोवर शंका येत राहते. त्याचे स्वतःचे आई वडील म्हणतात ही छान आहे, कोणासोबत काही नाहीये, पण ना आईचं लफडं आहे. हा विचार डोक्यातून जात नाही. याला डिल्युजन ऑफ इन्फिडिलिटी म्हणतात. याच्या माइल्डर व्हर्जनला मॉर्बिड जेलसी असा शब्द आहे. तर तुम्ही सगळे गुगल करून पहा आज घरी जाऊन, की दारू पिणाऱ्यां किती किती टक्के लोकांना मॉर्बिड जेलसी होते. आणि अंदाजाने 25% लोकांना त्यांच्या बायकोवर शक येतो. आणि म्हणूनच जे दारू ज्या घरात असतो त्या घरात भांडण व्हायचं हा एक मोठं कारण आहे. तर तुमच्यापैकी किती मुलांना वाटतं की मोठा होऊन माझ्या बायकोवर मला शक येत राहिला तर मला चालेल? किंवा किती मुलींना वाटतो की हा ठीक आहे, माझा नवरा अधूनमधून शक करत राहील, मला काही फरक पडत नाही? आणि जर तुम्हाला हे हवं नसेल तर दारू पिऊन मजा करण्याआधी विचार करा, खरोखरच हा शहाणपणा आहे का? दुसरं आहे नपुंसकत्व. जसं हृदयाची रक्तवाहिनी छोटी छोटी होऊन बंद पडली की हार्ट अटॅक येतो, तसं लिंगाची रक्तवाहिनी छोटी छोटी झाली की मग लिंगामध्ये रक्त बरोबर जात नाही, मग लिंग ताठ होत नाही आणि मग शारीरिक संबंध ठेवायला जमत नाही. मग काम करण्याची शक्ती कमी होते, हात पाय मध्ये रक्तवाहिनी छोटी झाली, रक्त जात नाही, हृदय बिघडलं, फुफ्फुस बिघडले, मग ऑफकोर्स कार्यक्षमता कमी होते. एकदा बिडी प्यायला सुरू केलं की मग 3-4 वर्षानंतर माणूस बिडी नाही सिगरेट घेणं सुरू केलं. बिडी पण युवक सिगरेट घेतात ना, बिडी तर चीप आहे. तर सिगरेट बिडी घेतली की 3-4 वर्षानंतर तुम्ही फुटबॉल खेळू शकत नाही. तुम्ही बघाल की आपल्या गावांमध्ये 10-15% घरं अशी भेटेल की जिथे पुरुष काहीच काम करत नाही, स्त्री घर चालवते. कारण पुरुषाच्या शरीरात आता काम करायची क्षमताच नाही राहिली. तो फक्त दारू पिऊ शकतो, बिडी फुकू शकतो आणि कट्ट्यावर बसू शकतो, अजून काहीच करू शकत नाही. मग आर्थिक नुकसान. एक कारण या गोष्टी रोज रोज घ्याव्या लागतात, तुम्ही फसतात. म्हणून एखाद्या दिवशी झालं तर जास्त नाही वाटत, पण तुम्ही महिनाभरात वर्षाभरात किती खर्च झाला बघितला तर जर माणूस सिगरेट घेतो किंवा दिवसाला 5 गुटखे घेतो किंवा दारू पितो तर जनरली ते कमीत कमी 100 रुपये दिवसाला खर्च करतात. याचाच अर्थ महिन्याला 3,000 आणि वर्षाचे 36,000. हे किरकोळ रक्कम आहे का? जे गरीब लोक दारू सोडायला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतात त्यांनी दारूवर 10-1 लाख खर्च केलेली असतात. सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. ठीक आहे. माझं इंटरनेट कदाचित वीक असेल. सगळ्यांना ब्रेक होतोय का? नाही. ठीक. ओके, ठीक आहे. नाही सर मला माझ्याकडे होतोय. पण माझ्याकडे असेल, तुमच्याकडे असेल, कोणीच काय करू शकत नाही. इंटरनेट जसं आहे तसं आहे. तर ठीक आहे, बहुतेक लोकांना येत आहे म्हणून माझं इंटरनेटमध्ये कदाचित प्रॉब्लेम नाहीये. तर मुद्दा असा आहे की हो, विजय मल्ल्या अमीर बनतो, माणिकचंद अमीर बनतो, जो शेतकरी तंबाखू विकतो उगवतो तो अमीर बनतो. तर या धंद्यामध्ये जेवढी लोक आहे, बनवणाऱ्यापासून विकणाऱ्यापर्यंत, ते सगळे अमीर बनतात. पण मेजॉरिटी समाजला गरीब ठेवून तर ते त्यांच्या घरांसाठी खूप चांगली इकॉनॉमिकल गोष्ट आहे, पण आपल्या समाजासाठी हे चांगलं इकॉनॉमी नाही आहे. राईट? ओके. 5वं, तुमची कार्यक्षमता कमी होते. तर कारण ते पिण्यामध्ये खूप तास निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी हँगओव्हर मध्ये खूप तास निघून जातात. तर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दाखवतात की दारू तंबाखूमुळे माणूस सक्सेसफुल होतो, पण रियालिटी मध्ये उलट घडत असतं. उदाहरण, मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मी एका टेलरकडे गेलो होतो पॅन्ट रफू द्यायला. मग मी काही दिवसांनी परत गेलो तर त्याचं दुकान बंद होतं, परत गेलो बंद होतं, परत गेलो. मी बाजूच्या दुकानदाराला विचारलं कुठे आहे हे? त्याने विचारलं पैसे दिले का? मी म्हंटल हो. त्याने म्हंटल विसरून जा आता.
तर एका काळाला तो त्या एरियामधला सर्वात फेमस टेलर होता. मग पैसे आले, पैशासोबत मित्र आले, मित्रांसोबत दारू आली. आणि ते आल्यावर आता त्याला सवय लागली आहे. आता त्याला काम करायला जमत नाही. फक्त दिवसभर दुकानावर बसतो. पैसे संपले की इथं येतो, पैसे भेटले की परत पळतो. काम जमत नाही, कस्टमर आला पळत बसतो. तर कार्यक्षमता कमी करते. आणि हे फक्त गरीब लोकांमध्ये होतं असं विचार नका करू. उदाहरण 2022च्या फक्त पहिल्या 4 महिन्यांमध्ये एअरपोर्टवर जे पायलट आणि केबिन क्रू कामाला रिपोर्ट करतात त्यांच्यामध्ये जे रॅन्डम ब्रेथ चेक केले होते भारतात, त्याच्यामध्ये 9 पायलट आणि 32 केबिन क्रूच्या तोंडामध्ये दारूचा वास होता. तर ज्या समाजामध्ये दारू पिणं कॉमन आहे त्या समाजामध्ये दारू पिऊन लोक कामावर जाणार, ऍक्सिडेंट होणार, ऍब्सेंटिझम होणार. ठीक. मग आकर्षकता. कंपनी ऍडव्हर्टाईज करते की तुम्ही दारू प्याल तर मुली लोहचुंबक सारखं, मॅग्नेट सारखं तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन येणार तुमच्याकडे. हे खरं आहे का? तोंडातून वास येतोय, पाय कुठं जाणार कळत नाही, आणि मुली म्हणणार ओ वाव व्हॉट अ कूल ड्यूड. इज इट पॉसिबल? तर हे तुम्हाला बुद्धू बनवत आहे, राईट? तर जेव्हा आपण दारू तंबाखू घेतो तेव्हा सुरकुत्या लवकर येतात, तुमचे विटॅमिन डेफिशियन्सी होतात आणि म्हणून त्वचाचे वेगवेगळे आजार होतात. तुम्ही जेव्हा तंबाखू खाता तेव्हा दात काळे पडतात, पडून जातात, स्माइल केलं की खिडकी दिसते, होठ काळे पडतात. तर बेसिकली कोणताही माणूस जेव्हा तंबाखू दारू घेतो त्याची आकर्षकता कमी होते, वाढत नाही. तर आम्ही आम्ही ज्या शाळांमध्ये काम करतो त्यातल्या काही शाळांमध्ये आम्ही मुलींना विचारलं की जी मुलं दारू तंबाखू घेतात तुम्हाला स्मार्ट वाटतात की स्टुपिड वाटतात? तर 664 मुलींपैकी 596 मुलींनी म्हटलं की आम्हाला ही मुलं स्टुपिड वाटतात. तर मुलांनो, दारू तंबाखू घ्यायच्या आधी तुमच्या मैत्रिणींना विचारा, खरोखरच त्यांना दारू तंबाखू घेणारी मुलं स्मार्ट वाटतात का? तर अनेक लोक म्हणतात की हे मर्दांगीचं लक्षण आहे, मेन विल बी मेन. पण मित्रांनो, मर्दांगीचे जेवढे पण लक्षण आहे, तुमची आकर्षकता, लैंगिक क्षमता, आर्थिक क्षमता, तुमचं काम करण्याची क्षमता आणि तुमची फिजिकल स्टॅमिना, प्रत्येकाला फटका बसतो. तर जर मर्दांगीला काय होतो तर मर्दांगी कमी होते, ती वाढत डेफिनेटली नाही. ओके. तर आपण बघतोय की जगताना पण तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत पण तुमची राहण्याचा दर्जा कसा कमी होतो. तर आपण 6 फॅक्टर्स ऑलरेडी बघितले. पहिलं, वेगवेगळे शारीरिक आणि मानसिक आजार होतात. आणि मग आपण मर्दांगीचे 5 पॉइंट बघितले. आकर्षकता कमी होते, लैंगिक शक्ती कमी होते, आर्थिक शक्ती कमी होते, काम करण्याची शक्ती कमी होते आणि फिजिकल स्टॅमिना कमी. आता 7वा मुद्दा बघूया की आपण मानसिक गुलाम बनतो या पदार्थाचे. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला विचारा की काका, तुम्ही चिडून विचाराल, चिडून सांगाल एक डोकं नाही का घेतो? तर म्हणणार स्वतःच्या पैशाची घेतोय, तुझी नाही घेत, गप्प बस. पण तुम्ही जर आदरपूर्वक विचारलं की अंकल, काका, हे तर वाईट आहे ना, हानिकारक आहे ना, का घेता? तर तो म्हणेल, बेटा कोणाला घ्यायचंय, फसलो आहे, घ्यावं लागतं. राईट? तर माणूस जेव्हा पहिल्यांदा दारू तंबाखू घेतो त्याला किक बसते आणि त्याला वाटतं काय चीज बनवली भगवंताने, टू गुड. पण तो असर संपल्यावर तो नॉर्मल वर येत नाही. काही वेळा घेतलं की मेंदूला त्याची सवय लागते आणि ती सवय लागली की मग तो नॉर्मल पेक्षाही खाली जातो. त्याला बेचैन वाटतं, चिडचिड वाटते, झोप नाही लागत, तो म्हणतो अजून एक पाहिजे आता. मग तो घेतो, त्याला किक बसते पण आधीपेक्षा कमी, आणि ते संपल्यावर अजून वाईट वाटतं. आणि हे सायकल चालू राहते आणि आयुष्यात एक दिवस येतो की सकाळी उठल्याबरोबर गाडीमध्ये पेट्रोल नाही टाकलं की गाडी कामच नाही करत. मिश्री लावणारी बाई म्हणणार की सकाळी मिश्री लावल्याशिवाय उत्साहच वाटत नाही, मी काम कसं करणार? ज्यांना तंबाखूची सवय असते ते सकाळी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत संडासलाच जाऊ शकत नाही. दारू पिणारा हात थरथर करतो, दारू घेतल्यावर मग तो काम करू शकतो. तर तुमचं शरीर आणि तुमचं मन या गोष्टीचं गुलाम बनतं
आणि तुम्हाला ते घ्यावं लागतं. तर ते दारू भेटली नाही की त्रास होतो, त्याला टेक्निकल भाषेत विथड्रॉल असा शब्द आहे. मग जी किक एकाने आधी भेटली होती एका ड्रिंकने, त्याच्यासाठी नंतर 2 लागतात, नंतर 3 लागतात. एका सिगरेटने जी मजा आली होती मग 2 लागते, मग 3 लागते. तर या वाढणाऱ्या गरजेला टॉलरन्स म्हणतात. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे क्रेविंग, एक तीव्र इच्छा, की तुम्ही ठरवता आजपासून बंद, पण मग तुम्ही कोणाला तरी पिताना बघता आणि आज घेतो उद्यापासून बंद. तर याला पण क्रेविंग म्हणतो. तर असे काही प्रॉपर्टीज आहेत. तर मित्रांनो मला म्हणा की क्रेविंग, टॉलरन्स, विथड्रॉल हे दारूची प्रॉपर्टी आहे की माणसाचं गुणधर्म आहे? काय म्हणाल तुम्ही? माणसाचा गुणधर्म आहे की दारूचा गुणधर्म आहे? दारूचा गुणधर्म. दारूचा. ठीक आहे, दारूचा गुणधर्म आहे. तर हे हम्म. म्हणणं की माझा विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे म्हणून मी साखर तोंडावर ठेवणार पण मला गोड वाटणार नाही, असं कोणी म्हणेल का? कारण हे साखरेचा गुणधर्म आहे, तर गोड वाटणारच. तसंच मी एक सवय लावणारा पदार्थ घेणार पण मला सवय लागणार नाही कारण माझा विल पॉवर स्ट्रॉंग आहे. याला काय अर्थ आहे का? तर दारू, तंबाखू, गांजा, ब्राऊन शुगर, मिथॅम्फेटामीन वगैरे वगैरे, कोकेन, या सगळ्या पदार्थांचा गुणधर्म आहे की ते माणसाला सवय लागते, याचा तुमच्या विल पॉवरशी काहीही संबंध नाही. एकदा माणसाला सवय लागते की मग त्याच्या नातेवाईकांना आम्ही समजून सांगतो की तो वाईट माणूस नाही आहे, तो जाणून बुजून नाही करत आहे, हा एक आजार आहे, कोणालाही होऊ शकतं. पण मित्रांनो, हे सवय लागल्यावर समजायची गोष्ट आहे की आपण सुरू करतो तेव्हा समजायची गोष्ट आहे? की ही जिम्मेदारीने घ्यायची, म्हणजे प्रत्येक दारू पिणाऱ्याला जिम्मेदारीनेच प्यायचं असतं, पण ते जमत नाही, ते आपोआप वाढतं. त्या गटरमध्ये जाऊन आज झोपायचंय असं कोणीच प्लॅन करत नाही. सगळ्यांना कंट्रोलमध्ये प्यायची असते, ती नकळत वाढून जाते. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या पूर्ण व्याख्यानमध्ये मला सर्वात महत्वाचं गोष्ट तुम्हाला म्हणायची आहे की या दलदलमध्ये लाखो परिवार उद्ध्वस्त झालेले आहे. तुमच्या परिवाराला होऊ देऊ नका. इतरांच्या अनुभवातून शिका, शहाणे व्हा. पहिल्या दारूला हात नका लावू, पहिल्या सिगरेटला हात नका लावू, पहिल्या तंबाखूला हात नका लावू, पहिल्या पान मसाल्याला हात नका लावू. आणि जर आज तुम्ही कंट्रोलमध्ये घेत आहात तर आजच सोडा. कारण एकदा सवय लागली मग तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नरकाची वेदना दाखवल्याशिवाय ती सुटणार नाही. ओके. मग मेंदूला नुकसान होतो, मानसिक आरोग्य बिघडतं. तुम्ही हा फोटो बघू शकता. लेफ्ट मध्ये जो फोटो आहे तो एक नॉर्मल माणसाचा MRI चा फोटो आहे आणि राईट मध्ये ज्या माणसाने 10 वर्ष दारू घेतली असेल अशा व्यक्तीचा मेंदूचा फोटो आहे. तर तुम्ही बघाल की जो मेंदू मधील जो ग्रे मॅटर आहे तो कमी झाला आहे आणि जो खाली जागा मध्ये आहे काळी, ती मोठी झाली आहे. तर आपल्या मेंदूला, ज्या अवयवामुळे माणूस माणूस आहे, इतर जनावरांपेक्षा मोठा झाला, शहाणा झाला, त्या मेंदूला मारून मजा करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का हो? आणि ऑफकोर्स, कारण मेंदूला इजा होते आणि शरीरात आणि तुमच्या आयुष्यात आर्थिक नुकसान होतो, सामाजिक नुकसान होतो. म्हणून आयुष्यात चिंता आणि नैराश्य वाढतात, कमी होत नाही. लोक आनंदी होण्यासाठी दारू घेतात पण ऍक्च्युली चिंता नैराश्य आयुष्यात वाढतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, 21 वर्षापर्यंत तुमचं मेंदू अजून वाढत असतो आणि वाढत असणाऱ्या मेंदूमध्ये नवीन गोष्टी लवकर शिकतो. या वयात तुम्ही एखादी नवीन भाषा लवकर शिकू शकाल, 40 वयात कोणी शिकायचा प्रयत्न करेल, जमणार नाही. पण या वयात तुम्ही चुकीच्या गोष्टी पण लवकर शिकता आणि ते आयुष्यभर त्या सवयी टिकतात. तर असं बघण्यात आलेलं आहे की 15 वर्षाच्या आधी जी मुलं दारू प्यायला सुरू करतात त्यापैकी 40% लोकांना सवय लागते आणि 21 नंतर जे सुरू करतात त्यापैकी 10% लोकांना सवय लागते. म्हणजे त्याच्या नंतर पण सवय लागते आणि 10 मोठा आकडा आहे म्हणून त्याच्या नंतरही नका घेऊ. पण कमीत कमी 21 वर्षापर्यंत तुम्ही नका घेऊ, कारण
तुम्ही 21 वर्षापर्यंत घेतलं तर तुमची सवय लागायची शक्यता खूप जास्त आहे. आणि दुसरं, या वयात तुमचं मेंदू वाढत आहे, मेंदूच्या क्षमता वाढत आहे. आणि या वयातच जेव्हा तुम्ही दारू घेता तर मेंदूच्या क्षमता मूलभूत प्रकारे कमी होऊन जातात. तुम्हाला मेमरी कमी होते, इम्पल्स कंट्रोल कमी होतो, वगैरे वगैरे. मग तुमचं अभ्यासामध्ये कमी मार्क्स पडतील आणि काम करण्याची क्षमता पुढे जाऊन कमी होऊन जाणार. 9वा मार्ग, तुमची क्वालिटी ऑफ लाईफ कमी होते. इट इज अ गेटवे ड्रग. आज गोवा खाया क्या, बोलो जुबा केसरी, यूं ही नहीं बन जाता रजनीगंधा, सुबह उठकर चुनिंदा वनस्पतियों से यहाँ वहां जाके बनता है रजनीगंधा. अशा सगळ्या ऍड्स बघून बघून मुलांना वाटतं हे पान मसाला तर घेतलं पाहिजे. आणि पान मसाल्यामध्ये तंबाखू नाही आहे, मग पान मसाला सेफ आहे. आजकाल इलायचीची ऍड सुरू झाली आहे. पण मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ते कारण गुटखाची ऍड करू शकत नाही, तंबाखूची ऍड करू शकत नाही, म्हणून तसेच दिसणारे पान मसाल्याने इलायचीचे पॅकेट बनवतात. आणि मग दुकानवर गेल्यावर तर गुटखा जास्त भेटतो. तर मुलं पान मसाल्याने सुरू करतात. मग हळूहळू ते परत परत दुकानवर गेल्यावर त्यांना तो म्हणतो की मोठा हो, गुटखा खा. ते गुटखा खातो. मग कोणीतरी त्याला म्हणणार खरी मजा पाहिजे, गांजा घेऊन बघ. मग तो गांजा घेतो. तर जेव्हा तुम्ही हे पदार्थ घेता तेव्हा तुमचा फ्रेंड सर्कल बिघडतो, तुमची लाईफस्टाईल बिघडते. आणि एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, तुम्ही कुठं कधी तुमच्या आयुष्यातली दिशा भरकटून जाते तुम्हाला कळत पण नाही. जसं अनेकदा म्हणतात की असं थोडासा 1 डिग्रीचा फरक आला तुमच्या दिशेत तर आता काय मोठा फरक नाही वाटत, पण 10 वर्षांनी तो एवढा मोठा फरक होऊन जातो की तुम्हाला वाटेल आपण कुठे निघालो होतो, कुठे पोचलो. तर हा तुमचा खूप महत्वाचे वर्ष आहे. 1 डिग्री पण चुकीच्या दिशेने पायाला जाऊ देऊ नका, खूप मोठा नुकसान होईल. आणि पान मसाल्यामध्ये तंबाखू नसतो, पण पान मसाल्यामध्ये पण सुपारी असते. आणि सुपारीमुळे पण कर्करोग होतो. सुपारी पण व्यसनकारक आहे, सवय लागते. तर पान मसाला पण हानिकारक आहे. दुसरं, काही लोकांना वाटतं तंबाखू फालतू गोष्ट, गुटखा पान मसाला कलरफुल पॅकेटमध्ये येते, अजय देवगण सारखे पद्मश्री लोक त्याची ऍडव्हर्टाईज करतात, मग चांगलं असेल, बेटर क्वालिटी असेल, ऊंचे लोक ऊंची पसंत, मानेकचंद. पण मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद मध्ये एक अभ्यास झालेला आहे. त्याच्यामध्ये बघितलं गेलं की सबम्युकस फायब्रोसिस नावाचं एक प्री कॅन्सरस, कर्करोग व्हायचा आधी होणारा एक आजार असतो. त्याच्यामध्ये सफेद चट्टा येतो तोंडात. तर जे तंबाखू खात होते, साधी तंबाखू आणि पान, त्यांच्यामध्ये 8.5 वर्षानंतर ऑन अन ऍव्हरेज सबम्युकस फायब्रोसिस लोकांना व्हायला लागलं. पण जी लोक पान मसाला गुटखा खात होते त्यांच्यामध्ये फक्त 2.7 वर्षानंतरच ते व्हायला लागलं आणि त्यांचं तोंड उघडणं कमी व्हायला लागलं. तर हा अजिबात गैरसमजात राहू नका की गुटखा आणि पान मसाला कमी हानिकारक आहे. आजकाल 18, 20, 25 वर्षामध्ये लोकांना तोंडाचे कॅन्सर व्हायला सुरू झालं आहे आणि ते पान मसाला आणि गुटख्यामुळे झालेलं आहे. आणि शेवटचं, परिवाराला पण नुकसान होतो. घरगुती हिंसा दारूमुळे तुम्ही सगळ्यांनी बघितलीच आहे. आणि त्याच्यामुळे त्या घरातल्या मुलांना न्यूनगंड बसतो. त्यांना असं वाटतं की लोक आमच्याबद्दल वाईट म्हणत असावेत, आम्ही चांगले नाही. तर हे खूप महत्वाचं आहे मुलांना समजून घेणं की जरी तुमच्या घरात कोणीतरी दारू घेत असेल ते त्यांची चूक आहे आणि समाजामध्ये तुम्हाला कोणी त्याच्यामुळे कमी लेखत नाही. स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगायचा नाही. पण हो, घरात तसं वातावरण असल्यामुळे मग उदासी, चिंता हे पण सगळ्यांना होतं. आणि जर गर्भावस्था असेल आणि ती स्त्री दारू पिणार तर पोटाच्या गर्भावर पण वाईट परिणाम होतात. वेगवेगळ्या अवयवांचं विकलांगपण त्यांना येऊ शकतं. मग ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे, प्रेग्नंट असताना दारू नाही घेतलं पाहिजे. पण तरी मित्रांनो, USA मध्ये हे खूप कॉमन असल्यामुळे खूप पुरुषांसोबत खूप महिला पण दारू पितात. आणि तिकडचा गव्हर्नमेंटचा सर्वे म्हणतो की 10% प्रेग्नंट महिला दारू पितात. अर्थातच जसं इथे पुरुषांना कळत असतं परिवाराला नुकसान होत आहे तरी थांबायला जमत नाही,
तिकडे स्त्रियांना कळत असतं गर्भाला नुकसान होत आहे, तरी थांबायला जमत नाही. याला म्हणतात व्यसन. तुम्हाला ते जडू देऊ नका, सुरू करू नका. राईट. आणि मग तंबाखूमुळे पण तुम्हाला माहितच आहे की पब्लिक प्लेसमध्ये धूम्रपान निषेध आहे. कारण पब्लिक स्मोकिंगमुळे पण मतलब इतरांनी सिगरेट पिऊन जो धूर सोडला ते आत गेल्यामुळे पण कॅन्सर होतो, हार्ट अटॅक होतो, सगळं होतं. इनफॅक्ट असं म्हणतात जे 80 लाख लोक मरतात दरवर्षी तंबाखूमुळे विश्वभरात, त्यातले 10% मृत्यू सिगरेट न पिणाऱ्यांमध्ये होतात, त्यांच्या बायको, मुलं, मित्र, घर परिवारांमध्ये. कारण पॅसिव्ह स्मोकिंगमुळे. आणि मग तो धूर महिलांमध्ये गेला आणि जर ती गर्भाशय सॉरी प्रेग्नंट असेल, गर्भावस्था तिला असेल, तर मग त्या बाळाला पण त्याचं नुकसान होतो. अबॉर्शन व्हायची शक्यता वाटते, प्रीटर्म लेबर व्हायची शक्यता वाटते, त्याचं वजन कमी व्हायची शक्यता होते. किंवा ती बाई स्वतः तंबाखू खात असेल, मिश्री लावत असेल, तर बाळाला नुकसान होतो. तर एवढी वाईट या सगळ्या गोष्टी असूनही ही शहाणी पद्मश्री लोक स्वतःच्याच फॅन्सला पैशांसाठी गुमराह करतात. तर धोनी महान क्रिकेटर आहे का? आहे. शाहरुख खान महान ऍक्टर आहे का? आहे. पण ही लोक जिम्मेदार नागरिक आहे का? आणि अशा स्वार्थी लोकांना तुम्ही जर स्वतःचं रोल मॉडेल बनवलं तर तुमच्या आयुष्याला नुकसान होणार की नाही होणार? तर प्लीज, फक्त दारू तंबाखूच नव्हे, कोणत्याही सेलिब्रिटीने कोणतीही फक्त ऍड केली म्हणून डोळे बंद करून ते विकावा, आय मीन ते घ्या, असं नका करू. स्वतःचं डोकं वापरा. प्रत्येक ऍड हे फक्त त्यांचा पदार्थ विकण्यासाठी असते. डोळे मिटून कोणत्याही ऍडव्हर्टाईज मध्ये विश्वास ठेवू नका. हे लोक तुम्हाला बुद्धू बनवत आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये येऊ नका. कोणताही माणूस दारू सिगरेट घेतल्यामुळे सक्सेसफुल होत नाही. आणि जी काही लोक सक्सेसफुल लोक दारू सिगरेट घेतात, त्यांनी जर ते घेतलं नसतं ते अजून जास्त सक्सेसफुल झाले असते. ओके. तर या गैरसमजामध्ये राहू नका. पण यांच्या प्रयत्नांमुळे आज भारतामध्ये 42% पुरुष आणि 14% स्त्रिया हे तंबाखूचे बळी पडलेले आहे. ते रोज त्यांना तंबाखू घ्यावी लागते. अंदाजाने 16 कोटी भारतीय रोज दारू पितात आणि त्यातले 35% लोकांना दारू जास्त झालेली आहे. म्हणजे काही लोकांना ऍडिक्शन, पूर्णपणे डिपेंडन्स, आणि काही लोकांना थोडंसं व्यसन, म्हणजे रोज नाही घेत पण पाट्यांमध्ये टुन्न होऊन जातात किंवा अधूनमधून जास्त घेऊन ऍक्सिडेंट करतात. तर असं ज्यांचं दारू वाढलेलं आहे आणि ज्यांना आता जमत नाही कमी करणं, त्यांना वैद्यकीय मदतची गरज आहे. असे एम्सच्या सर्वेनुसार जेवढी लोक दारू घेतात त्यातले 35% लोकांना त्याचा वापर वाढलेला आहे. तर एवढं सगळं म्हणजे आम्ही या विषयावर जागरूकतावर काम का करतो? कारण चुकीचं ज्ञान पसरवण्यासाठी इंडस्ट्रीकडे खूप पैसा आहे, पण योग्य ज्ञान इतरांना सांगण्यासाठी पैसा भेटत नाही. आणि म्हणून ही स्थिती आहे. तर ही स्थिती तुम्ही आणि मी मिळून बदलायची आहे. मला हे महत्वाचं वाटतंय म्हणून मी याच्यावर काम करतो. मित्रांनो, तुम्ही पण या विषयावर जागरूकता पसरवण्यामध्ये मदत कराल का? हो सर, नक्कीच. ओके. तर मी अपेक्षा ठेवतो की आज आपण जे काही चर्चा केली, तुम्ही घरी जाऊन 10 मिनिटं शांतपणे विचार कराल की त्यातलं तुम्हाला काय महत्वाचं वाटलं. उद्या किती वाजता आहे? आणि पुढच्या एका आठवड्यात तुम्ही 5 लोकांना जाऊन या विषयावर तुम्हाला जे काय आवडलं आज ते तुम्ही 5 लोकांना जाऊन सांगाल. प्रॉमिस? हो सर. ओके, ठीक आहे. ओके. तर आम्ही जे काय आम्ही काही इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवतो, पोस्टर्स बनवतो, जेणेकरून आपल्या समाजामध्ये जागरूकता पसरू शकेल. तर हे आमचे सोशल मीडिया हँडल्स आहे आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8149363854. तर आम्ही जे अधूनमधून या विषयावर आणि मानसिक स्वास्थ्याच्या वेगवेगळ्या विषयांवर मेसेजेस पाठवतो, पोस्टर्स पाठवतो. तुम्हाला जर जे हवे असतील तर तुम्ही या नंबरवर आम्हाला मेसेज पाठवा. आम्ही आमच्या चॅनलला तुम्हाला ऍड करू. मग दर
आठवड्याला तुम्हाला ते भेटत राहील. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. ठीक आहे. तर हा झाला आमचा मॉड्यूल. ठीक आहे.